नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पारस स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सैनिक स्कूल 2025 या परीक्षेच्या पेपरचा ॲनालिसिस पाहतोय. त्यामध्ये आपण आता टार्गेट करूयात बुद्धिमत्ता या सेक्शनला. ठीक आहे. बुद्धिमत्ता या सेक्शनचे 25 क्वेश्चन्स असतात, जे की प्रत्येकी 2 मार्काला असतात. म्हणजेच काय, 25 2 50. म्हणजे बुद्धिमत्ता सेक्शन हा 50 मार्काचा असतोय. ठीक आहे. प्रत्येकाने सॉल्व केलेला पेपर आपला समोर ठेवा, त्याचे आन्सर समोर ठेवा. आपण 1 बाय 1 ते क्वेश्चन्स घेऊयात आणि त्यांचे आन्सर्स तुम्हाला एक्सप्लेन करूयात. प्रत्येकाने आपले आन्सर्स चेक करायचे आहे. ठीक आहे. होप की तुमचे जास्तीत जास्त आन्सर्स बरोबर येतील. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. विभाग सी बौद्धिक चाचणी, भौतिक चाचणी, इंटेलिजन्स बघतोय आपण, बुद्धिमत्ता. माझ्याकडं डी ही बुकलेट आहे. बाकीच्या कोणाकडे समजा जर ए बी सी असेल तर त्यांनी प्रश्नानुसार आपले आन्सर्स चेक करायचे. ठीक आहे. चला पहिला क्वेश्चन घेऊयात आपण. 76वा क्वेश्चन काय म्हणते बघा, पुढील अक्षर श्रेणीतील अनुपस्थितीत म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे ते बघायचं आपल्याला. काय दिले, ई जे ओ क्वेश्चन मार्क आणि वाय. तुम्ही जर पाहिलं तर ई हा 5व्या क्रमांकाला आहे, जे 10व्या येतं, ओ हा 15व्या आहे. म्हणजे मला काय करायला, माझ्या जो अक्षरमाला आहे एबीसीडी त्याच्यामधलं 20व्या क्रमांकाचं अक्षर इथे यायला पाहिजे. काय आहे 20व्या क्रमांकाला, कोण आहे, टी असतं. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2. 77वा क्वेश्चन बघा बरं. पुढील पैकी विसंगत पर्याय शोधा. टोमॅटो, गाजर, आलं आणि बीट. तर तुम्ही बघितलं हे सगळ्या मुळाच्या ठिकाणी असतात. हे माझं फळ आहे, फुल फळ आहे. त्यामुळे काय, म्हणजे विसंगत पर्याय कोणता, टोमॅटो. त्याच्यानंतर बघा बरं 78वा क्वेश्चन. पुढीलपैकी विसंगत पर्याय शोधा. 36, 64, 100 आणि 146. तुम्ही बघितला तर 36 हे 6चा वर्ग आहे, 64 हे 8चा वर्ग आहे, 100 हे 10चा वर्ग आहे, 146 कशाचाच वर्ग येत नाही. त्यामुळे काय उत्तर येईल आपलं, आन्सर ऑप्शन 4. ठीक आहे. 79वा क्वेश्चन बघा बरं. 1, 2 आणि 3च्या रचना नीट पहा. या रचनांचा आधारे नववा नववा काढायचा बरं का आपल्याला, 9व्या क्रमांकावरचं. पहिल्यामध्ये किती स्टार आहेत, 4. दुसऱ्यामध्ये किती आहेत, 8. तिसऱ्यामध्ये बघा हे 6 आणि 6 12. म्हणजेच काय, 4चा पाडा आहे. पहिली रचना, दुसरी रचना आहे ही, आणि ही तिसरी रचना आहे. म्हणजेच काय, 4चा पाडा आहे. तुम्हाला काय काढायचंय, 9व्या ठिकाणी. म्हणजेच काय, 4चा 9 वेळेस पाडा म्हणजे 9 चौक 36. 36 स्टार्स येतील. म्हणजेच काय, आन्सर ऑप्शन 3. 79व्याचं आन्सर ऑप्शन 3. पुढचा क्वेश्चन काय, 80वा क्वेश्चन. तिथं जशाच तसे काढायचे तुम्हाला. काय म्हणते, एबीसीडीज म्हणले ते KLMN याच्यासोबत आहे, तर GHIJ हे कशासोबत आहे. जर तुम्ही पाहिलात तुमचं जे एबीसीडीचं अक्षरमाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. एबीसीडी हे 1 2 3 4 या ठिकाणी येतात, आणि KLMN हे 11 12 13 14 या ठिकाणी, म्हणजे 10ची वाढ आहे. समजा ए मध्ये 10 मिसळलं तर के येतो, बी मध्ये 10 मिसळलं तर एल येतं. ठीक आहे. तर आपला GHIJ कुठे आहे हो, 7 8 9 10 या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 7 मध्ये 10 मिसळलं काय येणार, 17. 17 म्हणजे 17च्या ठिकाणी काय येतं, क्यू. म्हणजेच काय येतं, QRST. माझं उत्तर काय यायला पाहिजे, आन्सर ऑप्शन 3. ठीक आहे. तुम्ही जर आपलं हे काढलं, एबीसीडी हे अक्षरमाला काढली तर तुम्हाला, अल्फाबेट काढले तर तुम्हाला लगेच क्लिक होऊन जातं. ठीक आहे. 81वा क्वेश्चन बघा बरं. 24 जसे 11 तसे 64 जसे काय. म्हणजेच काय, 24 वरून 11 कसं काढले बघा बरं. 24 भागिले 2 करा, 12 येतं. 12 मायनस 1 करा येतं. तसंच काय करणार मी, 64 भागिले 2 मायनस 1. 64 भागिले 2 किती येणार, 32. 32 मायनस 1 किती येणार, 31. म्हणजेच काय, आन्सर ऑप्शन 2. चला 82वा क्वेश्चन बघूयात आपण. काय म्हणते बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलात, इथे स्माइलचं किंमत काय येणार सांगा बरं. मी काय करणार, हे 400 इकडे घेऊन जाणार. 600 मधनं 400 गेले 200. म्हणजेच काय, स्माइलची किंमत आहे 200. हे सॅड इमोजीची किंमत काय आहे सांगा बरं. हे 2000 इकडे घेतलं, हे उरले 4000. 4000 आहे, 2 माझ्या सॅड इमोजीची किंमत 4000 आहे. म्हणजे एकाची किती झाली, 2000. ठीक आहे. आता मला काय करायचंय, सॅड प्लस स्माइली प्लस 2 याची बेरीज करायची आहे. सॅडला किती म्हणलं आपण, 2000 म्हणलं. त्याला काय म्हणलं, 200 म्हणलं, आणि हे 2. म्हणजेच काय, 2202. आन्सर ऑप्शन 3.
पुढचं बघा बरं 83वा क्वेश्चन. DAT जसे 23 तसे DOG जसे काय? जर तुम्ही बघितलात बी ची किंमत 2, ए ची किंमत 1 आणि टी ची किंमत 20, या सगळ्याची बेरीज किती येते? 23 येते. मग मला सांगा डी ची व्हॅल्यू काय आहे? डी ची व्हॅल्यू 4 आहे. चौथ्या ठिकाणी असतं डी. ओ हा माझा 15व्या ठिकाणी असतं आणि जी हा माझा 7व्या ठिकाणी असतं. मग सगळ्यांची बेरीज काय येते? 4 + 15 19, 19 आणि 7 26. आन्सर ऑप्शन 3. 83 वरचं. 84 बरोबर 5, 10, 20, 35 क्वेश्चन मार्क आणि 80. इथं बघा कितीची वाढ आहे? +5, इथं +10, इथं +15, म्हणजे पुढे काय असायला पाहिजे? +20 असायला पाहिजे. काय 35 + 20 किती येणार? 55. आन्सर ऑप्शन 3. 84च. 25वा क्वेश्चन बघा बरं. त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. ही माझी डायरेक्शन आहे समजा वेस्ट म्हणजे पश्चिम, वरची नॉर्थ, खालची साऊथ आणि इकडची ईस्ट. बघा कसं फिरतंय. ते पहिल्यांदा वेस्ट कडे आहे, नंतर नॉर्थ कडे गेलं म्हणजे उत्तरेकडे गेलं, नंतर पूर्वेकडे गेलं त्याचं चिन्ह, नंतर खाली काय खाली येईल म्हणजे भरीव बाण खाली येईल आणि हा बाण इकडच्या साईडला येईल, मोकळा बाण इकडच्या साईडला. म्हणजे काय कुठे दाखवते हे? आन्सर ऑप्शन 4 मध्ये. हे भरीव बाण खाली येईल आणि मोकळा जो आहे तो आपल्या पूर्वेकडे येईल. कुठे दाखवले ते? आन्सर ऑप्शन 4 मध्ये. चला पुढे जाऊयात. 86वा क्वेश्चन बघूयात आपण. काय करायचं मित्रांनो? 86वा क्वेश्चन मध्ये ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि भागिले 3 करायचं. म्हणजे काय? 7 × 6 भागिले 3 करा बरं. किती येतं? 14 येतं. 9 दुने 18 भागिले 3 केलं 6 येतं. मग इथं काय करायला पाहिजे? 6 × 4 24 भागिले 3 किती येतं? 8. म्हणजे काय येतं उत्तर माझं? आन्सर ऑप्शन 4. पुढचं काय म्हणते? पुढील घटकांना मोठा ते लहान. कुठे काय तर सर्वात मोठा, त्याच्यानंतर लहान घ्यायचंय. सर्वात मोठा काय असतो? देव मासा, डी असतो सर्वात मोठा. त्याच्यानंतर काय असतं? हत्ती असतं आपलं. त्याच्यानंतर काय? जंगलाचा राजा सिंह असतो. त्याच्यानंतर काय? मांजर येतं आणि त्याच्यानंतर मधमाशी येते. म्हणजेच काय आलं पाहिजे मला? DCEAB कुठं आहे? DCEAB. आन्सर ऑप्शन ए 1. चला 88वा क्वेश्चन बघा. रिप्ला या अक्षरांना प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाशी संबंधित गट पुढील पर्यायातून शोधा. तुम्ही पाहिलात, जर तुम्ही पर्याय बघितलात तर लगेच क्लिक होत तुम्हाला. बघा बरं, रिप्ला म्हणजे काय? आपण त्याला एप्रिल असं लिहू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजेच काय तो आपला महिना आहे. पर्याय जर बघितलं तर तुम्हाला लगेच त्याचं आन्सर येऊन जातं. चला 89 बघूयात बरं आपण. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ABR रेषेवर आरसा ठेवलाय. इथं आरसा आहे आपला. तर काय आपल्याला ह्याची आकृती कशी दिसेल? प्रतिमा. ठीक आहे. जे जवळ आहे ते आरशात जवळ दिसतं, लांबचं लांब दिसतं. आता इथं बघूयात आपण. ठीक आहे. इथे बघा काय दिसेल? हा इथं आरशाच्या जवळ आहे म्हणजे हा इथं दिसेल मला चौकोन. हा लांब आहे म्हणजे हा इथं दिसेल आणि हा इथे दिसेल. म्हणजे कुठे दाखवते? हा आन्सर ऑप्शन कुठे सांगा बरं? आन्सर ऑप्शन 3 मध्ये ना. आन्सर ऑप्शन माझं 3 येतं. ठीक आहे. आरशातील प्रतिमा, मिरर इमेज. ठीक आहे. विसंगत पर्याय निवडा. 90वा क्वेश्चन बघा बरं. तुम्ही जर तुमच्या हे बघितलं अक्षरमाला ABCD, त्याच्यावर तुम्हाला लगेच क्लिक होतं. बघा आर एस सोडलं, टी घेतलं, यू सोडलं, व्ही घेतलं, डब्ल्यू सोडलं, एक्स घेतलं. म्हणजे काय? आर टी व्ही एक्स. इथं काय सोडलं? एस सोडलं, टीच्या नंतर यू सोडलं, व्हीच्या नंतर डब्ल्यू सोडलं, एक्स घेतलं. इथं बघा बरं, यम एन सोडलं, ओ घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पी सोडलं, क्यू घेतलं. त्याच्यानंतर आर सोडलं, एस घेतलं. म्हणजे एक एक सोडून घ्यायचंय. जी मध्ये एच सोडलं, आय घेतलं. जे सोडलं, के घेतलं. एल सोडलं, एम घेतलं. ह्याच्यामध्ये बघा बी मध्ये सी सोडलं, डी घेतलं. ई सोडून एफ घ्यायला पाहिजे होतं, जी आलं. त्यामुळे हे माझं विसंगत आहे. ठीक आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन 4.
91वा क्वेश्चन बघा बरं. 91वा सॉरी. जर परवाचा दिवस बुधवार होता तर येत्या परवाच्या दिवशी कोणता वार असेल? म्हणजे मागचा परवाचा बुधवार आहे. कालचा काय होता? गुरुवार. आजचा काय असणार आहे? शुक्रवार. उद्याचा काय असणार आहे? शनिवार. परवाचा काय असणार आहे? रविवार. म्हणजेच काय? उत्तर रविवार. परवाचा बुधवार, कालचा गुरुवार, आजचा शुक्रवार, उद्याचा शनिवार. मला विचारले परवाचा. परवाचा शनिवारच्या नंतर रविवार. 91चं उत्तर आन्सर ऑप्शन 4. 92 बघा बरं. मित्रांनो, तुम्हाला जर स्क्वेअर स्क्वेअर रूट माहित असतील तर तुम्हाला नक्कीच हे गोष्टी क्लिक होतील. आपण याच्यावरती व्हिडिओ पण बनवला आहे. ठीक आहे. बघा, 2चा वर्ग 4 येतो, 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81. मग 11चा वर्ग काय येतो? 121. मित्रांनो, 11चा वर्ग काय आहे? 121 आहे. आन्सर ऑप्शन 3. याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता वर्गावरती. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, 93 क्वेश्चन मध्ये म्हणले ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, गाड्याला जागा आहेत, त्याच्या जागी काय येतात? तुम्ही जर पाहिलं तर हे ए बी ए बी ए बी अशी सिरीज आहे. ए नंतर बी, ए नंतर बी, ए नंतर बी. म्हणजे जिथे जिथं बी ए दिसतंय त्याच्यानंतर बी ठेवायचं का? एच्या नंतर इथं बी ठेवलं, इथं एच्या नंतर बी ठेवलं, पण बीच्या नंतर लगेच ए ठेवलं, आणि इथं एच्या नंतर बी. म्हणजेच काय मला पाहिजे? बी बी ए बी. कुठे येते? बी बी ए बी 2 नंबरला. ए बी ए बी ची सिरीज आहे. ठीक आहे. 93चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. 94 उत्तर. 94चं उत्तर बघू आपण. अगदी सोपं आहे मित्रांनो. हे जे कॉर्नरचे आहेत, गुणाकाराच्या गोष्टी आहेत, त्या कॉर्नरच्या गोष्टी सेम आहेत. इथं स्टार स्टार आहे, इथं बॉक्स बॉक्स आहे, इथं बॉक्स बॉक्स आहे, इथं अल्फा अल्फा आहे. इथं कॉर्नरच्या गोष्टी, ह्या कॉर्नरच्या गोष्टी सेम नाहीत. म्हणजेच काय? हे माझं विसंगत आहे, हे माझं ऑड मॅन आउट आहे. आन्सर ऑप्शन 3. 94चं. 95वा क्वेश्चन बघा बरं. जर तुम्ही पाहिला, 3चा गुणाकार 5 केला की 15 येतं, आणि 3चा गुणाकार 9 केला की 27 येतं. इथं बघा, हे 35 आहे, 35. 7चा गुणाकार 5 केला की 35, आणि 7चा गुणाकार 9 केला की 63. इथं काय करणार मी? 8चा गुणाकार 5 करणार. 8 पंचे 40. आन्सर ऑप्शन 3. 95चं. आता बघा बरं 96. जर बॉलला कॅप म्हणतात, कॅपला पेन्सिल म्हणतात, पेन्सिलला इरेझर म्हणतात, आणि इरेझरला बॅग म्हणतात, तर अर्जुन कडक उन्हाळ्याच्या दिवशी काय घालेल? काय घालेल उन्हाळ्याच्या दिवशी? आता काय घालतो आपण? कॅप घालतो. पण कॅपला काय म्हणतंय त्यांनी? कॅपला आपण पेन्सिल म्हणतो. म्हणजे काय घालल तो? ह्या भाषेमध्ये पेन्सिल घालल. म्हणजेच काय? 96चं उत्तर आन्सर ऑप्शन नंबर 2. 97 बघा बरं. 97 बघा, श्रेणी दिली आहे, त्याच्यातलं क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय येते ते बघायचे, प्रश्नचिन्हाच्या जागी. जर बघा बरं तुम्ही, सगळ्यांना तुमच्याकडे अल्फाबेटिकल ऑर्डर असेल, म्हणजे एबीसीडी असेल. बघा बरं. झेड, एक सोडलं, एक्स आलं, डब्ल्यू सोडलं, व्ही घेतलं, यू सोडलं, टी घेतलं, आर एस सोडलं, आर घेतलं, मग क्यू सोडायचं, पी येणार, आणि त्याच्यानंतर ओ सोडायचं, एन येणार. म्हणजे काय येणार उत्तर माझं? पी एन. एक एक सोडलंय, पाठीमागनं सुरुवात केलंय, झेड पासून सुरुवात केलंय, एक 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 सोडून पुढचा नेक्स्ट अल्फाबेट घेतलाय. मग त्या केस मध्ये काय येणार आपलं उत्तर? पी आणि एन. आन्सर ऑप्शन 4. 97चं. 98चा क्वेश्चन बघा बरं. पुढील अक्षर श्रेणीमध्ये रिकाम्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? ठीक आहे. बघा बरं, तुमच्या ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही, ए डी सी. ठीक आहे. डी नंतर ई येतं, ई 2 सोडलं, एच घेतलं, पाठीमागचं परत जी घेतलं, एचच्या नंतर आय येतं, आयच्या नंतर 2 सोडलं, एल घेतलं, एलच्या अगोदरचं के घेतलं, एल नंतर काय येतं? एल नंतर एम येतं, एमच्या नंतर 2 सोडलं, पी घेतलं, पीच्या अगोदरचं ओ घेतलं, एम पी ओ. काय तर उत्तर? 98चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे. 99चं बघा. आपल्याला काय करायचंय? आपल्या डिक्शनरी मधलं म्हणल्यासारखं आपल्याला ह्याचा क्रम लावायचा आहे. इथं सगळ्यांचं एल पासून सुरुवात होते, त्यामुळं पहिल्या अक्षरावरनं आपल्याला सांगता येणार नाही कोण पहिलं येतं, कोण शेवट येतं. ठीक आहे. दुसरं अक्षर बघा बघा. इथं आय आहे, इथं ई आहे, इथं आय आहे, ई आहे, ई आहे. डिक्शनरी मध्ये ई अगोदर येतं का आय अगोदर येतं? ई अगोदर येतं. त्यानुसार काय येणार माझं? ई डी ई ह्याच्यापैकी कोणतरी पहिल्यांदा येणार. ह्याच्यापैकी आता बघूयात आपण.
सगळ्यांचा दुसरा सेम आहे. तिसरा बघूया बरं. तिसऱ्यामध्ये बी च ए आहे, तिसरा अक्षर अल्फाबेट, आणि डी चं पण ए आहे, ह्याचं एस आहे. म्हणजे हा तर पहिल्यांदा येणार नाही. आता तुम्ही बघितलात बी आणि डी मध्ये चौथा अक्षर आर आहे, चौथा अक्षर बी आहे. म्हणजे कोण येणार अगोदर? अगोदर येणार बी, म्हणजेच काय, लर्न अगोदर येणार. त्याच्यानंतर काय येणार? डी, लिव्ह येणार. त्याच्यानंतर काय येणार? ई, लेसन येणार. त्याच्यानंतर काय, लिझार्ड येणार का लिटर येणार? एल आय टी येणार का एल आय झेड येणार? एल आय टी येणार. म्हणजे सी, आणि त्याच्यानंतर ए. म्हणजेच काय, माझं सिरीज काय असायला पाहिजे, क्रम काय असायला पाहिजे? बी डी ई सी ए. आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. जशाच तसे बघायचं आपल्याला. चंद्र हा माझा उपग्रह आहे, तसं पृथ्वी काय असेल आपली? पृथ्वी आपलं प्लॅनेट आहे, ग्रह आहे. म्हणजेच काय, 100चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. काय तर 100चं उत्तर आन्सर ऑप्शन 2. मित्रांनो, होप तुम्हाला बुद्धिमत्तेचे सगळे सोल्युशन्स समजले असतील. तरी पण जर कोणाला काही डाऊट असतील, कोणता एखादा क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल, तर तुम्ही तसा तो क्वेश्चन आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करा. आपण त्याचा आन्सर तुम्हाला एक्सप्लेन करूया. ठीक आहे. आजचं सेशन आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.